सरफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला अजून 2 पंजाबी डिशेस शिकवणार आहे. एक म्हणजे बटर चिकन, झटपट बटर चिकन आणि बटर नान. पहिल्यांदा आपल्याला बटर चिकनसाठी काय काय साहित्य लागते बघूया. मी चिकन घेतलंय, बोनलेस चिकन अर्धा किलो. त्याचबरोबर मी घेतलाय हा थोडासा तंदुरी चिकन मसाला, चवीपुरतं मीठ, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं ह्याची केलेली पेस्ट आहे. हा तंदुरी चिकनचा जो कलर असतो तो थोडासा कलर आहे. बटर आहे. 2 मोठे कांदे कापून मी उकळले पहिल्यांदा, मग नंतर त्याची केलेली प्युरी आहे. ही टोमॅटोची प्युरी आहे. अर्धा किलो चिकनला मी 4 टोमॅटो घेतलेत, त्या टोमॅटोची प्युरी आहे. आणि हे 1 कप फ्रेश क्रीम आहे. आपल्याला फोडणीसाठी लागणारे बटर शिवाय थोडंसं तूप बरोबर आपण घेतलंय. 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 5-6 काजू, 1 टीस्पून खसखस, 1 टीस्पून तीळ आणि 1 टीस्पून चारोळे. ह्या 4ही गोष्टी आपण थोड्याशा गरम करणार आहोत, भाजून घेणार आहोत आणि त्याची पावडर बनवणार आहोत. सुरुवातीला आपण काय करायचं बघूया. पहिल्यांदा ह्याच्यामध्ये ना थोडंसं चिकनला, ते चिकन जरा सॉफ्ट व्हावं ह्याच्यासाठी पहिल्यांदा त्याला आपण थोडंसं बटर लावूया. थोडं बटर लावलंय चिकनला. आता आपण त्याच्यात घालूया आल्या लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ, तंदुरी चिकन मसाला. आपण आता हळद आणि तिखट ह्याच्यात घालूया. बटर चिकन असतं ते फार तिखट नसतं, म्हणून आपण खूप तिखट नाही घेतलंय. आता आपण हा फूड कलर घालूया त्याला. आता आपण हे चिकन 2 तासासाठी मॅरिनेट करूया. घालूया ह्याच्यामध्ये आणि ना ते चिकन परतून घेऊया. पण चिकन वेगळं परतावं लागतं आणि आपण ग्रेव्ही वेगळी बनवूया. ते फ्राईंग पॅनमध्ये चिकन जरा छान असं परतून घेऊया. आपण त्याला सगळं लावलेलंच आहे, नाहीतरी मॅरिनेटही झालंय छान चिकन ते. तिथे चिकन परतलं जात आहे तोपर्यंत आपण इथे ना ग्रेव्ही करायला सुरुवात करूया. ग्रेव्हीसाठी आपण घेतलंय थोडंसं तूप, त्याच्यात घालूया कांदा. ॲक्च्युली मी ना बटर चिकनला फोडणीमध्ये खडा मसाला घालत नाही, कारण डायरेक्टली आपण थोडासा तो जो गरम मसाला केला आहे ना तो आपण थोडासा चिकनलाच घालूया. सो आपण डायरेक्टली याच्यात घालूया कांदा. थोडासा लालसर झाला पाहिजे कांदा तो. झाकण ठेवूया तोपर्यंत आपली इथे ग्रेव्ही होतीये. त्याचा रंग बदलला. आता आपण त्याच्यामध्ये टाकूया टोमॅटोची प्युरी. पण करीमध्ये आपण थोडं मीठ घालूया. अर्धा चमचा मीठ घातलंय मी. हळद आणि तिखट, तरी थोडंसं अर्धा चमचा हळद आणि थोडं तिखट आपल्याला ह्याच्यात घालायचंय करीमध्ये. ऑलमोस्ट झालंय ते चिकन. आता ह्याच्यामध्ये आपण ते जे काजू, खसखस, तीळ आणि चारोळ्यांची जी पावडर केली आहे ना, ऍक्च्युली बाहेर हॉटेल्समध्ये ना ते लोक खवा घालतात, तर तो काही आपण घालत नाही. त्याने अतिशय उगीच जड आणि आणखीन पॅटनिंग होणार. ते चिकन खूप जड होतं, ते हेवी वाटतं आपल्याला. तर म्हणून मी त्याच्यामध्ये हे घालते, काजू, खसखस, तीळ आणि चारोळी ह्याची केलेली पावडर ही घातली आपण त्याच्यात. आपण खडा मसाला घातला नाही किंवा त्या चिकनला कुठलाही गरम मसाला घातला नाही.
पण या करीत मात्र आपण जो घरी बनवलेला जो गरम मसाला ना तो थोडासा आपण घालूया. मस्त झाली ही. थोडा वेळ आपण त्या करीवरती झाकण ठेवूया. आपली करी झाली आहे. आता आपल्याला चिकन त्या करीत ऍड करायचंय. झालेलंच आहे ऑलमोस्ट. आता आपण त्याच्यामध्ये घालूया फ्रेश क्रीम. त्याच्यात फ्रेश क्रीम एकदा ढवळून घेऊया. ते क्रीम घातल्यावरती ना जास्त उकळायची वगैरे गरज लागत नाही. आता छान फक्त ते मिक्स करून घेऊया. तयार आहे आपलं झटपट बटर चिकन.